नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. माझं नाव अमर कोळी आणि आपण सर्वजण ती अमर कोळी लीडरशिप यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी या चॅनलमध्ये आपल्यासोबत आपल्या व्यवसायासाठी, आपल्या शेतीसाठी, आपल्या पर्सनल रिलेशनशिपसाठी आवश्यक असणारे विषय, टॉपिक्स, अगदी सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रियालिटी पासून क्लॅरिटी, विचारातील असलेली स्पष्टता, आपल्या व्यवसायासाठी सेल्फ अवेअरनेस, लीडरशिप स्किल्स, नेतृत्व क्षमता आणि सर्वात महत्त्वाचा इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी असे हे विषय अत्यंत क्लिष्ट विषय आपल्या समोर अत्यंत सोप्या शब्दामध्ये मी प्रस्तुत करत असतो. आणि ह्या प्रोग्रॅमसाठी आपला सर्वांचा जो प्रतिसाद आहे, आय ऑलवेज से इट्स अ काइंड ऑफ युफोरिया that reflects everywhere. You go to the comment section and express yourself. It's absolutely free. Data services kind of free of cost. आज आपल्या समोर आपल्या सर्वांचा आवडता असा विषय की आपला व्यवसाय आहे, स्वयं व्यवसाय. या व्यवसायामध्ये भरघोस 100% वाढ. मग अगदी किराणा मालाचं दुकान असावं, भाजीपाळांचं दुकान असावं, पालेभाज्यांचं दुकान असावं, इथपासून कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये प्रोग्रॅमर, डेव्हलपर, IT प्रोफेशन्समध्ये डेटा ॲनालिस्ट, डेटा सायंटिस्ट पासून AI मधील नोकरी असाव्यात, केमिकल इंजिनिअरिंग, एरोनॉटिक्स या सर्वांमध्ये, या सर्व क्षेत्रांमध्ये ज्या मंडळी आपली काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की प्रत्येक तरुणाने आपला स्वतःचा व्यवसाय निर्माण केला पाहिजे. तो व्यवसाय जपला पाहिजे, वाढवला पाहिजे आणि त्याच्यासाठी अतोनात मेहनत घेतली पाहिजे. हा जो कालखंड आहे, अगदी कोरोनापासून जो कालखंड सुरू झाला आहे, ग्लोबल डिस्रप्टिव्ह टाइम्स असं मी म्हणतो त्याला. म्हणजे ग्लोबल वॉरफेअरचा आपण अनुभवतोय, ग्लोबल क्लायमॅटिक व्होलॅटिलिटी आपण बघतोय, फ्लड लाईक सिच्युएशन्स असतील, फॅमिन असतील, दुष्काळ आणि पूर, भयंकर उकाडा, ग्लोबल वॉर्स, US, इस्रायल आणि इराणमध्ये, युक्रेन, रशिया, ग्लोबल वॉर्स आणि बल्कमध्ये जॉब कार्ड्स. आणि ही पार्श्वभूमी आहे मोस्ट डिफिकल्ट फेज, विशेषतः तरुण मुलांच्या आयुष्यातील मोस्ट डिफिकल्ट फेज. आणि तरुणांसोबत व्यवसायी आहेत त्यांच्यासाठीही तितकीच प्रत्येक व्यक्तीसाठी
अगदी जीवसृष्टीसाठी मोस्ट डिफिकल्ट येट इंटरेस्टिंग अशी फेज आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला क्रिएट करायचा आपला व्यावसायिक करिश्मा, व्यावसायिक युफोरिया. हे क्रिएट करण्यासाठी अगदी तुम्ही जर सुरुवातीचा व्यवसायाची सुरुवात करत आहात तर आपल्या व्यवसायाच्या नावापासून सुरुवात करा. मी जसं सांगितलं की आपल्या दुकानाच्या व्यवसायाच्या नावामध्ये सिम्प्लिसिटी, इन्फिनिटी आणि क्युरियोसिटी इन्फिनिटी प्रोजेक्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये असतील. डेटा इनसाइट्स, हॉटेल्स आहेत, कुछ खाए क्या? डीप ओशंस. ये लाइट से कुछ मांगने वालों की ना भारी For एक्सपेक्टेशंस होती हैं. कुछ मसालेदार मिल जाए. दीदी कैलोरीज देख लेना. अरे गर्मा गर्म कुछ जल्दी दे दो बस. आपल्या नावात आपलं विजन रिफ्लेक्ट झालं पाहिजे. Vision based on simplicity, innovation, and curiosity. इथपासून ज्या प्रकारचा व्यवसाय आहे, आपण जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती, खडा माहिती, अगदी माझ्या व्यवसायामध्ये उदाहरणार्थ हा व्हिडिओ आपल्या सर्वसामान्य व्यावसायिकांना, स्वयं व्यवसायी असणाऱ्या किराणा मालाचा दुकानाचं मी उदाहरण देतो या व्हिडिओमार्फत. आणि बाकी सेल्फ अवेअरनेस आणि डेटा ॲनालिसिस याचा काय संबंध आहे, सेल्फ अवेअरनेस आणि लीडरशिप यांचा काय संबंध आहे, सेल्फ अवेअरनेस आणि क्युरियोसिटी यांचा काय संबंध आहे, हा संबंध या संपूर्ण व्हिडिओच्या मार्फत आपल्या समोर येणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये दिलेली प्रत्येक टीप अक्षरशः तुम्ही लिहून ठेवा आपल्या नोटबुकमध्ये. जर तुम्ही व्यवसायी आहात तर तुमच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. सेल्फ अवेअरनेस आणि आपला डेटा ॲनालिसिस म्हणजे माझं दुकान कोणत्या लोकेशनला आहे, मी काय टाईमनुसार दुकान शट ऑन आणि शट डाऊन, दुकान उघडण्याचा समय, वेळ, दुकान बंद करण्याची वेळ. ओके, माझ्या दुकानामध्ये काय काय वस्तू आहेत, काय काय प्रोडक्ट्स आहेत, इत्यंभूत माहिती, काय काय सर्व्हिसेस मी देतो आहे याचं एक डिस्प्ले तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक गोष्टीची आखीव रेखीव रचना, सॉर्टिंग महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला ते वस्तू देताना, देवाणघेवाण करताना अत्यंत या गोष्टीचा उपयोग पडतो. मी सॉर्टिंग हा एक नवीन व्हिडिओ बनवेन आपल्यासाठी सॉर्टिंगवर. पण सर्वात महत्त्वाचं की माझ्या दुकानात काय वस्तू आहेत, इथपासून माझं लोकेशन काय आहे, माझ्या दुकानाचं लोकेशन काय आहे
ह्या लोकेशनचा प्रिमाइस काय आहे, प्रॉक्झिमिटी काय आहे, नेबरहूड काय आहे, शेजार काय आहे, ह्या लोकेशनमध्ये काय काय फीचर्स आहेत आणि ह्या सर्वांचा फायदा मी माझ्या व्यवसायासाठी कसा करू शकेन. लोकेशन बेनिफिट. माझं दुकान ज्या गावात आहे, ज्या शहरात आहे, ज्या टाउनशिपमध्ये आहे, वसाहतीमध्ये आहे, तेथी आकर्षण स्थळे आणि त्याचा काही माझ्या व्यवसायाशी असलेला संबंध, त्याचा बेनिफिट मी माझ्या व्यवसायाला करून घे. माझ्या प्रॉडक्ट्स, माझ्या दुकानात जे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, जे वस्तू अवेलेबल आहेत, त्या वस्तूंसाठी असलेली खप, त्यांचे असलेले ग्राहक आणि त्या ग्राहक किती रिपीट कस्टमर्स आहेत आणि कोणत्या प्रॉडक्ट्समुळे, कोणत्या वस्तूंमुळे मला माझा नफा, माझा प्रॉफिट मार्जिन आहे तो जास्त आहे, कोणत्या वस्तूंवर माझा प्रॉफिट मार्जिन कमी आहे परंतु त्यांची डिमांड जास्त आहे. त्याचा प्रत्येकाला डिमांड रेशिओ, प्रॉफिट रेशिओ हे आपल्याकडे अवेलेबल, हा संपूर्ण डेटा अवेलेबल असावे. कोणत्या टाईम फ्रेममध्ये म्हणजे मॉर्निंगमध्ये, दुपारी, आफ्टरनून किंवा इव्हिनिंगमध्ये, रात्री, असे कोणत्या टाईम झोनमध्ये टाईम फ्रेममध्ये कोणत्या वस्तूंना चांगला खप असतो. त्यामुळे ज्या टाईम फ्रेममध्ये ज्या वस्तूंना जास्त खप असतो किंवा ज्यांची प्रॉफिट मार्जिन जास्त आहे आणि ज्या टाईम फ्रेममध्ये एक आपल्या व्यवसायासाठी निरस असं वातावरण असतं, थोडक्यात बोरिंग असं वातावरण असतं, त्या वातावरणामध्ये हॅपी आवर्स इंट्रोड्यूस करता येतील का, त्यामुळे माझा व्यवसाय मी वाढवू शकेन का. ह्याला बोलतात डेटा ॲनालिसिस. समजलं. डेटा ॲनालिसिस म्हणजे काय, याच्यासाठी प्रचंड मोठी खर्च करणे गरजेचं नाही. इत्यंभूत माहिती तंत्रज्ञान हेच माहिती आणि त्याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून ह्या माहितीचा जास्तीत जास्त फायदा, बेनिफिट्स. मी बोललो टाईम फ्रेम, याला बोलतात रिपोर्टिंग बोलतात. टाईम फ्रेम निर्माण करणं. माझ्या व्यवसायाबद्दल इत्यंभूत माहिती, कोणता प्रॉडक्ट, कोणती वस्तू, कोणत्या लोकेशनमधील कोणत्या विभागामध्ये, माझं जे दुकानाचं किंवा व्यवसायाचं जे दुकान आहे कोणत्या लोकेशनमध्ये, कोणत्या विभागामध्ये जास्त खप होतो आणि कोणत्या विभागामध्ये कमी खप होतो, इथपासून ही बोलतात, याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस. माझा व्यवसाय म्हणजे त्याला सेल्फ, त्याचीही अवेअरनेस, आणि ती अवेअरनेस ऑफकोर्स तुम्हाला असावी. फक्त आजच्या काळामध्ये प्रोप्रायटरशिप माइंडसेटनं, म्हणजे अगदी दिवसभरामध्ये सकाळी आपलं दुकान उघडायचं आहे, शटर ऑन करायचं आहे आणि रात्री शटर डाऊन, दुकान बंद करायचं आहे किंवा दुकान वाढवायचं आहे, तो आपण शब्दप्रयोग करतो. एवढंच काम करू नये की काही वस्तू, माझ्या दुकानात वस्तू आहेत ते विकायचे आहेत, परंतु अभ्यासपूर्ण व्यवसाय म्हणजे एंटरप्रिन्युअरशिप म्हणजे नवीन प्रॉडक्ट निर्माण केलं पाहिजे, नवीन मार्केट निर्माण केलं पाहिजे, पण आपला व्यवसायाची ग्रोथ ही आपली जबाबदारी आहे. आणि जेव्हा दुकानदार आपण म्हणतो तेव्हा दुकानदार हा त्याच्या व्यवसायातील तो स्वतः CEO आहे, तो स्वतः प्रोडक्ट मॅनेजर आहे, तो स्वतः मॅनेजर आहे, तो स्वतः टीम लीड आहे आणि ऑफकोर्स किराणा मालाचं दुकान असणाऱ्या व्यक्तीकडे आपण असं मी एक खेडेगावातील किंवा गावातील टाऊनमधील दुकानाबद्दल बोलतो आहे. ओके,
तर ह्यांच्याकडे असणारं कॅपिटल हे कमी असतं, रिसोर्सेस कमी असतात, परंतु त्यांनीही हा ॲप्रोच वापरणं गरजेचं आहे. ग्रॉथ माइंडसेट बोलतात त्याला, एंटरप्रिनियरशिप माइंडसेट एंटरप्रिनियर्स माइंडसेट. प्रत्येक व्यवसायी हा एंटरप्रिनियर असला हवा. फक्त प्रोप्रायटर म्हणजे दुकान उघडणं आणि दुकान बंद करणं आणि ज्या काही वस्तूंचा जो खप होतो तो तेवढा करणं, एवढी हा माइंडसेट नसावा. म्हणजे मी माझ्या व्यवसायामध्ये समाधानी आहे हा अत्यंत कमालीचा प्रचंड आशावाद आहे. परंतु जसं आपण म्हणतो की व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये रिस्क आली, त्याच्यामध्ये कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग अशा खूप बाबी आहेत. मी यात बंडावून सोडणार नाही तुम्हाला. पण ही अशी सेल्फ अवेअरनेस असावी की माझ्या प्रत्येक प्रोडक्टचं मार्जिन काय आहे, माझ्या टाईम फ्रेमनुसार कोणते प्रोडक्ट्स चांगले प्रोडक्ट कोणत्या टाईम फ्रेमनुसार चांगला त्यांना खप असतो आणि माझ्या व्यवसायामध्ये कोणता असा कालखंड आहे जो नीरस कालखंड आहे, बोरिंग असा कालखंड आहे, म्हणजे जास्त खप होत नाही. तिकडे मी हॅपी आवर्स काय सारख्या स्कीम्स, काही कॉन्सेप्ट मी इंट्रोड्यूस करू शकतो का आपल्या दुकानामध्ये. ह्या गोष्टींचा मी नव्याने रुजू करू शकतो का, याचा विचार केला पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टी, हा संपूर्ण माहिती, संपूर्ण डेटा आपल्याकडे येतो, तेव्हा त्याच्यानुसार आपण आपलं मार्केट, आपल्या व्यवसायाचं मार्केट निर्माण करू शकतो. आपल्या व्यवसायामध्ये मी जसं म्हटलं की आपण ज्या लोकेशनमध्ये आपला व्यवसाय आहे, आपलं दुकान आहे, त्या आपल्या दुकानासाठी आपण ऑन पर्पज कस्टमर रिलेशनशिप या नावाखाली स्वतःची एक बॅकअप मार्केट्स निर्माण करायचे. आपण स्वतः लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपलं व्यवसायाचं स्वरूप किती मोठं आहे त्याच्यानुसार पण एक साधारणतः किराणा मालाच्या दुकानासाठी कमीत कमी 250 ते 300 घरांचं एक मार्केट निर्माण केलं पाहिजे. आपले गावखेड्यातील दुकान आहे, शहरातील दुकान आहे, तसं मग 300 ते 1000 कुटुंबांसोबत आपली एक बॅकअप मार्केट निर्माण केली पाहिजे. उदाहरणार्थ सर्वप्रथम आपली बॅकअप मार्केट म्हणजे आपली एक्सटेंडेड फॅमिली, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार हे निर्माण करता आलं पाहिजे आपल्याला. आपले नेहमीचे ग्राहक आहेतच, परंतु त्याच्यासोबत आपण या लोकांना आपण बॅकअप आपला मार्केट म्हणून निर्माण करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा साधन आहे. आपल्या ग्राहकांसोबत नेहमी संवाद केला पाहिजे. आपल्या ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत आपल्या व्यवसायाबद्दल, आपण ज्या वस्तू त्यांना वस्तूंची देवाणघेवाण आपण जेव्हा करतोय, या देवाणघेवाणीमध्ये निर्माण झालेल्या किंवा निर्माण होत असलेल्या समस्या यांची माहिती घेऊन त्या समस्यांचं निराकरण करणं, या पद्धतीने बॅकअप मार्केट आणि रेफरन्सिंग मार्केट हा दुसरा मुद्दा आहे. रेफरन्स मार्केटिंग टीम हा दुसरा मुद्दा आहे. मी तो नव्याने स्पष्ट करणार आहे पुढे जाऊन. तर बॅकअप मार्केट निर्माण असावे, त्याच्यासाठी तो संवाद आहे. संवाद अतिशय प्रेमळ असावा, विथ काइंडनेस, आपल्या कणवाळूपणा असावा, करुणामय संवाद. आपण व्यवसाय करतोय, आपला व्यवसाय हा आपल्या जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण अंग आहे. त्यामुळं ते गांभीर्यता असावं. ह्याला बोलतो व्हिजन क्रिएट करणं. आपल्या साधेपणावर, आपल्या पूर्ण व्यवसायाचा अभ्यासपूर्ण असा आपल्याकडे माहिती असावी, अभ्यासपूर्ण व्यवसाय करावा. इनोव्हेशन, ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांचा पूर्ण डिफाईन करून की समस्या काय आहे,
ही समस्या कशी सोडवता येईल त्याबद्दल तुमच्याकडे जी टीम आहे, तुमची परिवाराची टीम आहे किंवा तुमची कामगार किंवा कारागीर असतील तर त्यांच्यासोबत किंवा तुमचे व्यापार, तुमचे आणखी जिथून सप्लायर्स आहेत, तुमचे वेंडर्स आहेत, या सर्वांसोबत तुमचा व्यवस्थित संवाद असावा आणि या समस्या निराकरण करायचं आहे आपल्याला. कस्टमर रीच, मी तुम्हाला हेच सांगितलं, जेव्हा आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे, संपूर्ण डेटा, मी जसं सांगितलं की प्रॉफिट मार्जिनपासून टाईमफ्रेम कोणते सरस टाईमफ्रेम आहेत, कोणते नीरस टाईमफ्रेम आहेत, यांची पूर्ण इत्यंभूत माहिती आहे. हॅपी आवर्स, तर मी जसं सांगितलं की आपली बॅकअप मार्केट, आपले एक्सटेंडेड फॅमिली असेल, आपल्या जिथे लोकेशन आहे तिथली जी आकर्षण स्थळं आहेत आपल्या व्यवसायासाठी, त्या लोकेशनचा वापर करून आपल्याला बॅकअप मार्केट निर्माण करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कस्टमर रीच म्हणजे अगदी आपल्याला होर्डिंग किंवा पॅम्पलेट, लोकांपर्यंत आपल्या दुकानातील जे वस्तू आहेत त्यांची माहिती पोहोचवणं, आपले डिस्काउंट्स आपण स्कीम्स राबवतो त्या स्कीम्सची माहिती पोहोचवणं, हे नेहमी केलं पाहिजे. एक दिवस केलं, पॅम्पलेट दुकानामध्ये फेकून दिला, अशा प्रकारे होत नसतं. दरवाजामध्ये पॅम्पलेट आले आणि फेकून दिलं, ते सरळ डस्टबिनमध्ये जातं. हा संवाद निर्माण करणं, ह्याच्यासाठी ती मेहनत घ्यायला लागते. व्यवसायामध्ये मेहनत करणं म्हणजे सकाळीपासून आपण जवळजवळ सकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता दुकान उघडतो, तेव्हापासून रात्री 9, 10, 11, 12, अगदी 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून दुकान उघडतो आपण. जवळजवळ संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या पाय दुखत आहेत. जवळजवळ 16 ते 18 तास आपण व्यवसायामध्ये राबतोय. त्या पद्धतीचं आपल्याला रिटर्न्स, ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, हा भेटला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला जी मेहनत करायची आहे ती मेहनत अतिशय अभ्यासपूर्ण करायची. आता रिटेनिंग जे आपले, जसं मी सांगितलं की ह्या प्रॉफिट मार्जिन्सनुसार जेव्हा आपण अभ्यास करतो, आपल्या आपल्याकडे कस्टमर्सची लिस्ट असावी की हे माझे नेहमी येणारे कस्टमर्स आहेत, त्याला बोलतात नेहमी येणारे कस्टमर्स, रिपीट कस्टमर्स, त्याला बोलतात रिटेन्ड कस्टमर्स. आपल्या दुकानातील आपण जी सेवा निर्माण केलेली आहे त्या तो आदर्शवत सेवा निर्माण केलेली आहे, त्यामुळे तो आदर्शवत आपल्याला कस्टमर लॉयल बेस निर्माण झालेला आहे. तो लॉयल बेस वाढत राहिला पाहिजे. त्याला हेच असं त्यांचे कस्टमर्सचे असलेले चांगले संवाद, त्यांना आपल्या ज्या योजना आहेत, ज्या स्कीम्स आहेत, जे डिस्काउंट्स रेट्स आहेत, या सर्वांची इत्यंभूत माहिती आपल्याला पोहोचवणं, त्याच्याकडे ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांची माहिती पोहोचवणं, कस्टमर रिलेशनशिप, आणखी आपण त्यांचे पर्सनल इव्हेंट्स असतील काही, त्याची माहिती घेऊन त्यानुसार आपण रिलेशनशिप आपण जपू शकतो. काही टुरिझम असे आपल्या रिटेन कस्टमरसोबत, लॉयल कस्टमरसोबत काही ट्रिप सहल काढता येईल, आपल्याला प्रवास करता येतील. ह्या प्रकारे आपण दुकानात एंटरप्रिन्युअरशिप, आपल्या सर्वात आणखी महत्त्वाचं आहे म्हणजे सेगमेंटेशन. जसं मी सांगितलं की प्रॉफिटनुसार जे प्रोडक्ट्स जास्तीत जास्त प्रॉफिट देतात, जे प्रोडक्ट्स कमी प्रॉफिट परंतु चांगली डिमांड आहे, बरोबर, तरी ह्याच्यानुसार आपले सेगमेंटेशन असले पाहिजे. कोणत्या विभागामध्ये चांगले आपले कस्टमर्स आहेत हे सेगमेंटेशन असले पाहिजे. ह्या सेगमेंटेशननुसार आपण जेव्हा कस्टमर्स आपण रीच आउट करतो, आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे आता जास्तीत जास्त आपल्या दुकानाची चांगली मार्केटिंग होते, चांगला
संवाद निर्माण होतो आपल्या ग्राहकांसोबत. प्रॉडक्ट्स, स्कीम्स ह्याबद्दल पण बोललेलो आहे मी. ह्याला आपल्या व्यवसायाला आपल्या ग्राहकांपर्यंत त्याच्यासाठी रिटेन ग्राहक आणि ह्या रिटेन ग्राहकांमार्फत ही रिटेन ग्राहक आपण रिटेन केलेलं आहे म्हणजे आपल्या व्यवसायासाठी हे ग्राहक नेहमीच येतात, नेहमीचे ग्राहक. तर त्यांच्यासाठी आपण मी जसं की कस्टमर रिलेशनशिप वाढवलं पाहिजे. त्यांचे पर्सनल इव्हेंट्स आहेत, त्यांच्यासोबत प्रवास आहे, त्यांच्यासोबत काही आपण लोक आधार इव्हेंट्स करू शकतो. जसं काय वृक्षारोपण करणं आहे, समुद्रकिनारा, बीचेस, आपलं नदी असेल, गडकिल्ले असतील, डोंगर असतील, यांची स्वच्छता मोहीम, अशा विविध अनुभव आपण घ्यायचे आहेत. ह्याच्यानं आपला व्यवसायाचं रिलेशनशिप चांगलं होतं आणि आपण जीवनातील विविध पैलू हे पण अनुभवतो. ओके. लॉयल कस्टमर बेस आपली जी नियमित ग्राहक आहेत त्यांच्यासाठी नवीन स्कीम्स निर्माण करणं, सोबत आपले व्यवसायातील पूर्ण माहिती त्यांना माहिती पुरवणे, त्यांच्यासोबत संवाद प्रस्थापित करणे. ओके. आणि ते जे आपली प्रॉफिट मार्जिन ज्या वस्तूंमध्ये, ज्या प्रॉडक्टमध्ये चांगला प्रॉफिट मार्जिन आहे त्यांच्यासोबत त्यांना आपण आणखी डिस्काउंट देऊन आपण ह्या गोष्टी आणखी आपला पर्सनल रिलेशनशिप, कस्टमर रिलेशनशिप आणखी घट्ट करू शकतो, सदृढ करू शकतो. हॅपी आवर्स, नवीन कस्टमर्स निर्माण करणे. आपल्या व्यवसायामध्ये नवीन कस्टमर्स निर्माण करायचे. हॅपी आवर्स काय? हॅपी आवर्स संकल्पना आहे म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपण बघतोय की तसं मी म्हटलं की सरस वेळ, व्यवसायात चांगली वेळ आहे म्हणजे सकाळीची वेळ आहे आणि तिकडे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉडक्ट्स आपले चांगला सेल होतो. परंतु दुपारी बोला किंवा संध्याकाळी बोला असा एक टाईम फ्रेम येतो की तिकडे निरस, बोरिंग किंवा कमी कस्टमर्स आपला आणि कमी सेल होतो, आपले प्रॉडक्ट्स कमी सेल होतो. तर ह्या टाईम फ्रेममध्ये आपण काही हॅपी आवर ही संकल्पना इंट्रोड्यूस करून ज्या प्रॉडक्टवर चांगला मार्जिन आहे ते प्रॉडक्ट्स आपण त्यांना डिस्काउंट देऊ शकतो त्या कालखंडामध्ये. ह्याच्यामुळे काय होतं की आपला नवीन ग्राहक निर्माण होतो. आणि ह्या प्रकारचं मी जसं आपल्या व्यवसायातील लोकेशन, आपल्या व्यवसायातील डेटा ॲनालिसिस आणि आपल्या डिस्काउंट स्कीम्स, आपला लोक आधार या कार्यक्रमांमार्फत आपण जास्तीत जास्त नवीन लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. पुढचा मुद्दा आहे की कस्टमर एक्सपिरियन्स क्रिएट करा. कस्टमर एक्सपिरियन्स आजच्या युगामध्ये कस्टमर एक्सपिरियन्स याला भयंकर असं महत्त्व आहे. काय महत्त्व आहे की आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा स्वरूप काय आहे, फॉर्मॅट काय आहे आणि आपल्या व्यवसायाचं जे दुकानातील परिसर आहे तो स्वच्छ असावा, तो प्रेझेंटेबल असावा, तेथील जे फर्निचर आहे ते प्रेझेंटेबल असावं, तिथे एक मस्त ॲम्बियन्स आपल्याला क्रिएट करता आला पाहिजे. छान असं संगीत लावून, क्लासिकल म्युझिक, आणि सर्वात महत्त्वाचा आपला व्यवसायाचा जो स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण
इंट्युएशन हा प्रकार करू शकतो की आपला व्यवसाय आहे, रोज आपण व्यवसाय करतो आहे, तर काही सण आहेत तर त्यांना आपण डिस्काउंट्स स्कीम्स निर्माण करणे आणि ह्याचा संवाद किंवा एखाद्या दिवशी कस्टमरसोबत कॉफी विथ कस्टमर्स, चाय विथ कस्टमर्स, काही हटके किंवा रीडिंग विथ कस्टमर्स, काही हटके असे प्रोग्रॅम आपल्या व्यवसायाचं स्वरूप जरी किराणा मालाचं दुकान असलं तरी आपण ह्या गोष्टी ह्याचा संवाद आपल्या नेहमीच्या ग्राहकांसोबत संवाद करून ह्या गोष्टी करू शकतो. हे इनोव्हेशन करू शकतो. हे इंट्युएशन आपल्या व्यवसायामध्ये आपण आणू शकतो. म्हणजे कस्टमर्सनी ज्या गोष्टी एक्सपेक्ट नाही केल्यात त्या गोष्टींचा वापर करून आपण कस्टमर एक्सपिरियन्स निर्माण करता येतो. मी बॅकअप मार्केट्स बद्दल बोललो आहे. बॅकअप मार्केट, आपण आपल्या कस्टमर्स, आपल्या व्यवसायाची गुडविल, आपल्या व्यवसायाचा गुडविल तयार झाला पाहिजे. म्हणजे आपल्या व्यवसायाची ओळख आजच्या भागामध्ये युफोरिया असा खूप असे शब्द आहेत. असं या आपल्या व्यवसायामध्ये आपण आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करतो तेव्हा ही ओळख आपल्या व्यवसायातील आपण जे प्रॉडक्ट्स विकतो त्यांची क्वालिटी आपण तो कस्टमर्स एक्सपिरियन्स क्रिएट करतो. कस्टमर एम्बियन्स जो आपण क्रिएट करतो. आपण कस्टमरसोबत संवाद, ज्याप्रमाणे आपण आपला संवाद हा कंपॅशनेट असावा, कारुण्यपूर्ण असावा. या संवादामुळे आपले कस्टमर्स आपल्याकडे नेहमी आकर्षित झाले पाहिजे. संवाद अतिशय नम्र असावा, त्याच्यामध्ये साधेपणा असावा, साधे शब्दांचा उपयोग असावा. संवाद करता करता आपल्या योजना असतील, आपल्या व्यवसायातील ज्या नवीन योजना आहेत, नवीन स्कीम्स आहेत, डिस्काउंट रेट्स आहेत, ह्यांची इत्यंभूत माहिती कस्टमर्सना द्यायची आहे. आपल्याकडे असणाऱ्या वस्तू, हॅपी आवर्स, कस्टमर एक्सपिरियन्स या गोष्टी बोलल्या पाहिजे. स्किलफुल या गोष्टी करता आल्या पाहिजे. या नोटवर मी थांबतो इकडे. तुमच्या व्यवसायामध्ये भरघोस यश प्राप्त हो, मोठी वाढ हो, नवीन गरुड झेप तुम्ही घेतली पाहिजे, त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा होता आजचा अमर कोळी लीडरशिप प्रोग्रॅम. धन्यवाद.